मागच्या भागात तुम्ही पाहिले की केतकी आता रज्जोताईच्या नरकातून सुटून किशोरसोबत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार होती. आपले घरदार बसवणार होती, जे फारच कमी कोठ्यावर राहणाऱ्या मुलींच्या नशिबाने मिळते. पण केतकीचे नशीब खरंच इतके चांगले होते का, की इथून केतकीच्या आयुष्यात दुःखाची चाहूल लागणार होती? चला या भागात जाणून घेऊया. आता पुढे केतकी आणि किशोर लग्न करून किशोरच्या घरी जातात. किशोर फार श्रीमंत नव्हता, त्यामुळे तो एका छोट्या चाळीत राहत होता. आणि तो ज्या घरात राहत होता ते घरही फार लहान होते. फक्त एकच खोली होती. ते तर फक्त नावालाच घर होते. केतकी आणि किशोर घरात प्रवेश करतात. घरात काहीही नव्हते. फक्त 2-4 भांडी, एक मोडका पंखा जो जणू मरणाच्या उंबरठ्यावर होता, आणि झोपण्यासाठी एक चटई होती. किशोर केतकीकडे बघून लाजतो आणि म्हणतो, माफ कर केतकी, माझी परिस्थिती फक्त एवढीच आहे. तेव्हा केतकी त्याला मिठी मारते आणि म्हणते, तुमच्यासमोर तर माझी एवढीही नव्हती किशोर. तुम्ही मला नवीन आयुष्य दिले आहे, नवीन दुनिया दिली आहे, तीही आनंदासह. मला अजून काय हवंय? किशोर तिचा हात धरून म्हणतो, पाहिलंस ना केतकी, आता तू आली आहेस ना, तर हळूहळू मी खूप मोठा माणूस बनेन आणि भरपूर पैसे कमवेन. पण यासाठी मला तुझी गरज लागेल केतकी. तू माझी साथ देशील का? तेव्हा केतकी खूप प्रेमाने किशोरचा हात धरते आणि म्हणते, आता मी तुमची पत्नी आहे. तुमचा प्रत्येक निर्णय माझ्यासाठी दगडावरची रेष आहे. यावर किशोर मिश्किल हसत म्हणतो, अच्छा जी. आणि केतकी खाली मान घालून हसते. किशोर तिला घट्ट मिठीत घेतो आणि दोघं प्रेमाच्या दुनियेत हरवून जातात. दुसऱ्या दिवशी केतकी सकाळी लवकर उठते. किशोर उठण्याच्या आधीच ती घर स्वच्छ करते. घरात ज्या थोड्याफार गोष्टी होत्या त्यातून ती स्वतःसाठी आणि किशोरसाठी काहीतरी खाण्याचे बनवते. थोड्या वेळाने किशोर उठतो आणि अचानक चकित होतो. त्याला वाटते तो कदाचित कोणाच्या तरी दुसऱ्या घरात आला आहे. तो जोरजोराने केतकीला हाक मारतो. तेव्हा केतकी धावत त्याच्याकडे येते आणि म्हणते, काय झाले किशोर, तुम्ही एवढ्या जोराने का ओरडताय? तेव्हा किशोर म्हणतो, केतकी, असं वाटतंय की आपण झोपेतच कुणाच्या तरी दुसऱ्या घरात आलो आहोत. हे तर माझ्या घरासारखे अजिबात वाटत नाही. चल इथून. तेव्हा केतकी जोरजोरात हसते आणि म्हणते, माझा भोळा नवरा, जरा नीट पहा, हे तुमचेच घर आहे. मी ते माझ्या हातांनी सुंदर बनवलंय. तेवढ्यात किशोर तिला थांबवत म्हणतो, अगदी तुझ्यासारखे, नाही का? केतकी लाजून डोळे खाली घालते. त्यानंतर किशोर अचानक भिंतीवरच्या तुटलेल्या गरड्यात वेळ पाहतो आणि घाबरून ओरडतो, अरे देवा, आज तर माझा मालक मला नोकरीतून काढूनच टाकेल. 11 वाजलेत. केतकी, पटकन माझ्या जेवणासाठी काहीतरी बांधून दे. मी कंपनीत जाऊन खाईन. आणि किशोर आपल्या कामासाठी निघून जातो. इकडे केतकी घरकामात गुंग होते. असं करत करत हळूहळू 1 महिना जातो. केतकी आणि किशोर दोघेही आपले आयुष्य आनंदाने घालवत असतात. मात्र अचानक एके दिवशी किशोरला घरी यायला खूप उशीर होतो. रात्री जवळजवळ 12 वाजलेले असतात. केतकीकडे फोन नसतो, त्यामुळे ती फक्त किशोरच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत बसते. इतक्यात दारावर जोरजोरात टकटक होते. ठकठक ठकठक. केतकीला वाटते किशोरच आला असावा, म्हणून ती काही विचारायलाही न लागता दरवाजा उघडते. समोरासमोर एक उंच ताकदवान व्यक्ती उभा असतो. त्याला पाहताच केतकी हादरते आणि विचारते, तुम्ही कोण? तेव्हा तो माणूस म्हणतो, तुम्ही केतकी वहिनी ना? केतकी म्हणते, हो, पण तुम्ही कोण? तो म्हणतो, अरे मला किशोर भाऊंनी पाठवलंय सांगायला की आज त्यांच्या कंपनीत पार्टी आहे, त्यामुळे ते उद्या सकाळीच घरी येतील. किशोरचे नाव ऐकल्यावर केतकीला थोडं बरं वाटते आणि ती म्हणते, अच्छा, ठीक आहे. तेव्हा तो माणूस विचारतो, तुम्ही मला थोडं पाणी आणून देऊ शकता का? खूप तहान लागली आहे. इतक्या लांबून पायी आलोय, फक्त किशोर भावाचा निरोप घेऊन. केतकीलाही वाटते, बिचारा इतक्या दुरून आला आहे आणि तहानलेलाही आहे. शिवाय किशोरचा ओळखीचा वाटतो, त्यामुळे त्याला आत बसवण्यात काही हरकत नाही. म्हणून ती त्याला आत बोलावते आणि पाणी आणायला जाते. इकडे तो माणूस केतकीच्या मागोमाग दरवाजा आतून बंद करतो आणि तिच्या मागे येऊन तिला धरतो. केतकी जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा त्याने जवळच असलेल्या भांड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे केतकी अर्धबेहोश होते आणि मग त्या माणसाने केतकीवर आपली वासना भागवली. सकाळी किशोर घरी आला तेव्हा दार उघडच होते आणि जेव्हा त्याची नजर बिछाण्यावर पडून रडणाऱ्या निर्वस्त्र केतकीवर पडली तेव्हा तो थरकापला. केतकीला तसं पाहून किशोर समजून गेला की काहीतरी खूप वाईट घडलंय. पण आता किशोर खरं जाणून घेण्यानंतर काय निर्णय घेईल? कारण केतकीचा भूतकाळ कसाही असला तरी आता ती त्याची पत्नी होती. त्याने तिला समाजात मानाने स्वीकारले होते. तर तो आता केतकीसोबत काय करेल? तिच्या दुःखाला समजून तो तिचा साथ देणार की केतकीच्या दुसऱ्या चुकीला आणखी एक संधी देणार? किशोर रडणाऱ्या केतकीजवळ गेला. किशोरला पाहून केतकी घाबरली आणि जवळची चादर घेऊन स्वतःला झाकून घेतले. किशोर समजून गेला की केतकी आतून खूप घाबरली आहे, म्हणून त्याने काही न बोलता फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जेवण वाढून दे, मला खूप भूक लागली आहे.
केतकीला किशोरच्या या प्रेमळ वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती. किशोर रागावण्याऐवजी प्रेमाने बोलत असल्याचे पाहून ती त्याच्या गळ्यात पडून फोडून फोडून रडू लागली आणि रडता रडता सगळं काही सांगून टाकले. किशोर म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यावर रागावलो नाही. यात तुझी चूक नाहीये. आजकालची माणसं आणि वातावरण असंच आहे. आणि तू तर इतकी साधी आहेस की लगेच कोणावरही विश्वास ठेवतेस. वरून तुझी सुंदरता देवाने इतकी दिली आहे की कुणाच्याही मनात वाईट विचार येतील. पण आता सगळं विसरून जा. जा, आंघोळ करून घे आणि माझ्यासाठी काहीतरी खायला बनव. पण आतापासून दरवाजा उघडू नकोस. मी आवाज दिला की माझ्या आवाजावरूनच दरवाजा उघड. किशोरच्या या वागण्याने केतकी जणू त्याची दासीच बनली होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की या जगात कोणी इतकं चांगलं असू शकतं. ती झटकन उठली आणि जेवण बनवण्यात लागली. काही दिवसांनंतर केतकी हळूहळू त्या घटनेला विसरून गेली. एके दिवशी किशोर जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या हातात महागडा फोन, छान कपडे आणि थोडे पैसे होते. हे पाहून केतकी आनंदित झाली, पण थोडी हैराण झाली की किशोरला हे सगळं कुठून मिळाले. कुठे त्याने चोरी वगैरे केली नसेल ना? केतकीने खूप प्रेमाने विचारले. कुठे लॉटरी लागली का तुमची म्हणून इतकं सगळं आणले, की मग बँकेत डाका टाकून आलात? किशोर हसत म्हणाला, हो ग माझा जीव, डाका टाकूनच आलोय. चल पटकन इथून, नाहीतर पोलीस आपल्याला पकडायला येतील. केतकीला हसूही थांबले आणि ती घाबरली. तेव्हा किशोर मोठ्याने हसत म्हणाला, अगं वेडे, मी फक्त मजाक करत होतो. फक्त तुलाच मला चिडवायची आहे का? मला नाही. हे सगळं माझ्या मालकाने दिले आहे. बोनस म्हणतात ना, तसंच काहीतरी समज. केतकी म्हणाली, बोनस? पण सध्या तर कुठलाही सण उत्सव नाहीये, मग बोनस कसला? किशोर केतकीच्या वारंवार विचारलेल्या प्रश्नांमुळे थोडासा चिडला आणि रागाने म्हणाला, तुझा प्रॉब्लेम काय आहे? हां, आणि तुला नोकरीबद्दल काय कळतंय? जेवढे प्रश्न विचारतेस? गप्प राहा आणि तुझं काम कर. किशोरचे हे वागणे केतकीला थोडंसं खटकले, पण तिला वाटले की कदाचित तीच खूप जास्त प्रश्न विचारते. आणि तरीही इतक्या दिवसांनी किशोरला इतके पैसे मिळाले आहेत, तर ती का त्याला प्रश्न विचारून त्याचा आनंद कमी करावा? म्हणून तिने याकडे लक्ष दिले नाही. हळूहळू वेळ जात होता आणि पुन्हा एकदा केतकी आणि किशोरचे आयुष्य सुधारत होते. पण याच दरम्यान केतकीला एक गोष्ट खूपच त्रास देत होती. जेव्हा त्या व्यक्तीने केतकीवर बलात्कार केला होता तेव्हापासून किशोर तिच्याशी चांगले वागत होता, पण तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नव्हता. केतकीने विचार केला की कदाचित किशोरला अजून थोडा वेळ हवा असेल, म्हणून तिनेही याबद्दल विचार करणे सोडून दिले आणि दोघे आपले जीवन तसेच घालवू लागले. पण एके दिवशी किशोर घाईघाईने घरी आला आणि त्याने केतकीला त्याचे सामान बॅगेत भरायला सांगितले. केतकीने आश्चर्याने विचारले, आपण कुठे चाललो आहोत? किशोर म्हणाला, आपण नाही, फक्त मी. किशोरचे हे उत्तर ऐकून केतकी खूपच घाबरली. तिला वाटलं जे काही तिच्यासोबत घडले त्यामुळे किशोर तिला सोडून तर जाणार नाही ना. ती घाबरत घाबरत त्याचे सामान भरू लागली. त्या दिवसापासून किशोरचे वागणे केतकीसाठी थोडेसे बदलले होते. तिने जास्त प्रश्न विचारले की तो चिडायचा. त्यामुळे तिला हिंमत झाली नाही की ती किशोरला काही विचारू शकेल. तयार होऊन किशोरने बॅग उचलली आणि केतकीकडे पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये हजारो प्रश्न आणि खूप सारी भीती होती. किशोरने तिला मिठी मारली आणि म्हणाला, अगं वेडे, तू चिंता करू नकोस. मी तुला सोडून तुझ्या सौतनकडे चाललो नाहीये. मी फक्त कामासाठी दुसऱ्या शहरात चाललो आहे. 2-3 दिवसात परत येईल. फक्त तुझी नीट काळजी घे. आणि मग किशोर तिथून निघून गेला. किशोरचे हे बोलणे ऐकून केतकीला थोडासा दिलासा मिळाला, पण तिच्या मनाची बेचैनी अजूनही तिला श्वास घेऊ देत नव्हती. किशोरला गेले 2 दिवस होऊन गेले, पण त्याची अजून काहीच खबर नव्हती. तिचे मन खूपच अस्वस्थ झाले होते. अचानक बाहेरून कोणीतरी आवाज दिला, केतकी मॅडम, केतकी मॅडम, तुम्ही घरी आहात का? केतकीने मागच्या वेळेसारखी चूक केली नाही आणि आतूनच त्या माणसाला उत्तर दिले, हो सांगा. तेव्हा तो माणूस म्हणाला, मी पोस्टमॅन आहे. किशोर सरांची चिठ्ठी घेऊन आलोय. त्यांनी ती शहरातून पाठवली आहे. हे ऐकून केतकीला खात्री झाली की तो खरंच पोस्टमॅन आहे आणि किशोरने नक्कीच चिठ्ठी पाठवली आहे. नाहीतर त्याला हे सगळं कसं कळाले असते? आणि केतकीने पटकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर बाहेर 2 माणसे उभी होती, ज्यांच्या चेहऱ्यावरूनच ते गुन्हेगार आणि चोर असल्याचे दिसत होते. केतकीने घाबरून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली, कारण ते दोघे होते. त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि मग जे काही घडत होते तेच पुन्हा घडले. केतकीच्या शरीराची बली. त्या दोघांनी तिच्यासोबत आपली वासना भागवली आणि नंतर दरवाजा उघडून तिथून निघून गेले. केतकीला काहीच समजत नव्हते. हे सगळं तिच्याबरोबर का घडत होते? तिला वाटू लागले की जगात लाखो सुंदर लोक आहेत. मग काय प्रत्येकासोबत असंच होते का? आता तिला भीती वाटू लागली की जर किशोरला हे सगळं समजले तर तो तिला सोडून जाईल का? म्हणून केतकीने स्वतःचा त्रास विसरून पटकन उठून पूर्ण घर साफ केले आणि स्वतःलाही स्वच्छ केले. 2 लोकांच्या अत्याचारामुळे तिच्या शरीराला खूप जखमा झाल्या होत्या. थोड्या वेळाने किशोर घरी आला आणि आल्या आल्याच म्हणाला, जान, जान, ओ माझी जान, बघ मी आलोय.
केतकी खोटं हास्य घेऊन त्याला भेटायला आली. किशोर तिला जवळ ओढतो आणि डोळे बंद करायला सांगतो. केतकी डोळे बंद करते तेव्हा किशोर तिच्या हातात महागड्या साड्या, सुंदर दागिने आणि खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतो. तो तिला डोळे उघडायला सांगतो आणि ते सगळं बघून केतकीला खूप दुःख होते. ती किशोरच्या गळ्यात पडून रडू लागते. किशोर तिला समजावत म्हणतो, अगं वेडे, का रडतेस? तुला तर दुसऱ्या बायकांसारखे आनंदी व्हायला हवं ना. माफ कर केतकी, तुला हे सगळं आणायला मला थोडा वेळ लागला. पण आता माझा काळ बदलला आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे. मला हवं ते मी खरेदी करू शकतो. केतकी विचारते, पण हा एवढा पैसा अचानक कुठून आला? तेही इतक्या लवकर? हे ऐकताच किशोरचा पारा चढतो. तो तिच्यासाठी आणलेल्या सगळ्या वस्तू जमिनीवर जोरात फेकतो आणि ओरडतो, तुला एक गोष्ट समजत नाही का? माझ्या पैशांबद्दल मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणं आवडत नाही. हे शेवटचे सांगतोय. नीट समजलं तर ठीक, नाहीतर दुसरी केतकी शोधायला मला वेळ लागणार नाही. इतकं बोलून तो रागाने बाथरूमकडे निघून जातो. केतकी फक्त एकटक किशोरकडे बघत राहते. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच किशोर आहे का ज्याच्यावर तिने प्रेम केले होते. थोड्या वेळाने तिला वाटले, कदाचित माझीच चूक आहे. किशोर हे सगळं माझ्यासाठीच करत आहेत, फक्त माझ्या आनंदासाठी, आणि मीच त्यांच्या मेहनतीवर शंका घेत त्यांना दुःखी करते. माझ्या चुकांसाठी त्यांची माफी मागेन आणि माझ्यासोबत जे काही घडलंय ते त्यांना समजले नाही तरच बरं होईल. आजची रात्र किशोरसाठी खास बनवायची आहे, ज्यामुळे आमच्यातील अंतर संपेल आणि आम्ही पुन्हा एकमेकांवर पूर्वीसारखे बिनधास्त प्रेम करू. नंतर केतकीही तिच्या घरातील कामांमध्ये मग्न होते. इकडे किशोरही अंघोळ करून जेवण करून थोडा आराम करतो आणि संध्याकाळ होताच केतकीकडे न पाहता किंवा तिला काहीही न बोलता आपल्या कामासाठी निघून जातो. केतकीला हे सगळं खूप त्रासदायक वाटत होते, पण तिने मनाशी ठरवले होते की ही फक्त काही वेळाची गोष्ट आहे. थोड्याच वेळात ती किशोरच्या सगळ्या तक्रारी आणि राग दूर करून टाकेल. हळूहळू रात्र होऊ लागली. केतकीने पूर्ण घर गुलाबाच्या फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवले होते. किशोरने तिच्यासाठी आणलेले कपडे आणि दागिने घालून केतकी त्याची वाट बघत होती. साधारणपणे किशोर आपले काम आटपून रात्री 8 वाजेपर्यंत घरी परतायचा, पण आज तो सुट्टीवर होता आणि संध्याकाळीच घरातून निघून गेला होता, म्हणून तो या वेळेपर्यंतही घरी पोचला नव्हता. केतकी हे सगळं विचार करत किशोरची वाट पाहत होती. वाट पाहता पाहता केतकीचा डोळा लागला. डोळे उघडल्यावर तिने पटकन घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 11 वाजले होते. केतकीने किशोरसाठी प्रेमाने बनवलेले त्याच्या आवडीचे जेवण आता गार झाले होते, पण केतकीच्या मनातील धडधड मात्र वेगाने वाढत होती. आता प्रश्न हा होता, केतकीची ही वाट पाहणे फळाला येईल का? किंवा किशोर काहीतरी वेगळंच करणार होता ज्याची केतकीला अजिबात कल्पना नव्हती? किंवा केतकी फक्त किशोरची वाट पाहतच राहणार का? केतकी किशोरची वाट पाहत होती. तेवढ्यात अचानक खटखट असा आवाज आला. केतकी जवळ जाऊन पाहते तर किशोर जमिनीवर पडलेला असतो. केतकी त्याला उचलायला जाते तेव्हा तिला कळते की किशोरने खूप दारू पिलेली आहे, इतकी की त्याला शुद्धही नाही, आणि तो पडून जखमीही झाला आहे. केतकी कसंबसं त्याला घरात घेऊन जाते, पण किशोर घरात येताच नशेच्या अवस्थेत केतकीला म्हणतो, साली हरामखोर, तू माझे घर कोठा केले आहेस का? माझ्या मागे कोणासोबत गुलछर्रे उडवत होतीस? तू इतकी नटून थटून का आहेस? इथे कोण आले होते ज्याच्यासोबत तू हे घाण काम करतेस? माझ्यासोबत राहूनही तुझे समाधान झाले नाही का? रोज कोणासोबत झोपत असतेस? हे ऐकून केतकीच्या अंगातले रक्त उसळते, कारण आता विषय तिच्या सन्मानाचा होता. पण किशोर नशेत बडबडत होता. तरीही केतकीच्या मनात विचार आला की किशोरला तिच्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहीत होते. त्याने स्वतःच्या इच्छेने तिच्याशी लग्न केले होते. मग आज तो तिच्या चारित्र्यावर शंका कशी घेतोय? आणि कालच रात्री त्या दोघांनी तिच्यावर पुन्हा जबरदस्ती केली होती. कदाचित हीच गोष्ट किशोरला बाहेरून समजली असावी आणि त्यामुळेच त्याने दारू पिऊन घेतली असावी. पण यात माझी काय चूक आहे? मी हे सगळं जाणून बुजून तर करत नाहीये. असं म्हणत केतकीच्या मनात 100 प्रश्न सुरू झाले. तेवढ्यात किशोर पुन्हा जमिनीवर कोसळून बेशुद्ध होतो. केतकी त्याला बेडवर झोपवते आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत कधी झोपून गेली तिला कळलंच नाही. सकाळी तिची झोप उघडली तेव्हा पाहते तर किशोर अजूनही गाढ झोपेत होता. ती पटकन उठून घरातली सगळी कामं उरकते, त्याच्यासाठी जेवण बनवते आणि आपले सामान बॅगेत भरून किशोरच्या पायांजवळ येते. केतकीने किशोरच्या पायांना स्पर्श करताच किशोर जागा होतो. तिचे सामान पाहून तो खूपच घाबरतो आणि गडबडीत तिची माफी मागू लागतो. उलट तो केतकीच्या पायांवर पडतो आणि काल रात्री केलेल्या वागणुकीसाठी क्षमा मागतो. केतकी म्हणते, तुम्ही हे सगळं काय करताय? यात तुमची काही चूक नाही. तुझ्या जागी कुणीही असते तर माझ्याबरोबर असेच केले असते. माझे नशीबच फुटलेले आहे. तू खूप चांगला माणूस आहेस. मला माफ कर. मी एक चांगली बायको होऊ शकले नाही. आता मला जाऊ दे. तू स्वतःसाठी दुसरी केतकी नाही तर एक चांगली मुलगी आणशील. हे ऐकून किशोरने केतकीला जवळ घेतले आणि रडत म्हणाला, केतकी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ कर. मी खूप त्रासात होतो. कळलेच नाही तुला काय काय बोलून गेलो. त्यासाठी तुला जे हवं ते मला शिक्षा दे, पण मला जगता जगता मारू नकोस. मला सोडून जाऊ नकोस. केतकीने किशोरला समजावत म्हटलं.
किशोर एका स्त्रीसाठी तिचा सन्मान हाच तिचा खरा दागिना असतो. मग ती बाजारातील स्त्रीच का असेना. ती कदाचित आपल्या मजबुरीमुळे स्वतःचे शरीर विकून आपले आणि आपल्या घरचे पोट भरत असेल, पण आपली इज्जत गमावूनही ती प्रत्येक पुरुषाकडून फक्त सन्मानाचीच अपेक्षा करत असते. आणि काल रात्री तुम्ही जे काही बोललात त्याने माझ्या मनाला नाही तर माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे. त्यानंतर तुमच्यासोबत राहणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे. किशोरने केतकीच्या पायांना धरले आणि म्हणाला, केतकी, काल रात्री जे काही झाले ते मी बदलू शकत नाही, पण मी तुझी शपथ घेतो की असं पुन्हा कधीही होणार नाही. जर मी पुन्हा असं काही केले तर तुझ्या परवानगीशिवाय तू मला सोडून जाऊ शकतेस. पण एकदा तरी मला माफ कर. आणि केतकी, हे सगळं नशेत घडले. माझी ही पहिली चूक होती. प्रत्येकाला दुसरी संधी मिळते, मग तू मला एक संधी का देऊ शकत नाहीस? किशोरच्या पश्चातापाने केतकी दुःखी होते. देवासारखे आपल्या पतीला पायांवर पडलेले पाहून तिचेही मन दुखावते. ती विचार करते की खरं तर किशोरची चूक एवढी मोठी नव्हती. माझाच भूतकाळ असा आहे ज्यामुळे तो असं बोलला. आणि तरीही जर तो मला माफ करून माझ्यासोबत राहू शकतो तर मीही त्याला एक संधी देऊ शकते. कुठेतरी असं न व्हावं की विचार न करता मी माझा सुखी संसार मोडून टाकेन. एकदा तरी मला किशोरला माफ करायला हवं. असं ठरवून ती किशोरला जमिनीवरून उचलते, त्याला मिठी मारते आणि दोघे एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. त्यानंतर दोघांचे आयुष्य परत सुरळीत सुरू होते. सगळं काही ठीक चालले होते केतकीच्या आयुष्यात. आणि एक दिवस असा आला की किशोर पुन्हा पूर्वीसारखा केतकीसोबत जवळीक साधू लागला. केतकीला वाटले, माझा किशोरला माफ करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. जर मी त्या दिवशी घर आणि किशोरला सोडून गेले असते तर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहिले असते. केतकीचे आयुष्य रोजच्यासारखे चालू होते. पण एके दिवशी अचानक किशोर दुपारच्या वेळी घाईघाईने केतकीकडे आला आणि तिला पटकन सोबत चालायला सांगितलं. किशोरला एवढ्या हतबल अवस्थेत पाहून केतकी घाबरली. तिला वाटले, असं काय झालंय की किशोर इतक्या घाईत आहे आणि मला सोबत येण्यासाठी सांगतोय. केतकी लगेचच किशोरसोबत ऑटोत बसली. वाटेत ती सतत विचारत राहिली, काय झालंय, काय घडलंय, काहीतरी सांगा ना. पण किशोर एकदम शांत होता. त्याने केतकीच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही. तो असा वागत होता जसं की तो तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हता. थोड्या वेळाने ऑटो थांबली. किशोरने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि केतकीचा हात पकडून तिला एका घरासमोर घेऊन गेला. तिथे पोचल्यावर त्याने तिचा हात सोडला. केतकीने विचारलं, मला इथे का आणलंय आणि हे घर कोणाचे आहे? किशोर म्हणाला, ही घे चावी आणि स्वतःच उघडून बघ. केतकी म्हणाली, मी मी कसं काय दुसऱ्याच्या घराचा दरवाजा उघडू? किशोरने तिच्यावर थोडा आवाज चढवत म्हटले, जसं सांगितलंय तसं कर, जास्त प्रश्न विचारू नकोस. केतकीने किशोरकडून चावी घेतली आणि दरवाजा उघडला. आत प्रवेश करताच तिथे फुलांनी लिहिलेले होते, वेलकम होम केतकी. ते घर खूप मोठे आणि सुंदर होते. केतकीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला वाटले, हे घर खरंच माझे आहे का, की हे सगळं फक्त एक स्वप्न आहे? केतकीने मागे वळून किशोरकडे पाहिले आणि विचारले, हे खरं आहे का, की तुम्ही माझ्यासोबत काहीतरी गंमत करत आहात? किशोरने तिला उचलून घेतले आणि म्हणाला, नाही ग, हे सगळं खरं आहे. केतकी म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, पण का? मी यासाठी लायकच नाही. किशोरने तिच्या कपडावर चुंबन घेतले आणि म्हणाला, केतकी, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर कदाचित मी कधीच इतकी प्रगती करू शकलो नसतो. माझ्या या यशामागे फक्त तुझे योगदान आहे. त्यामुळे हे सगळं तुझ्यासाठी करणे अगदी योग्य होते. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर माझ्या आयुष्यात ती स्त्री तू आहेस केतकी. हे ऐकून किशोरच्या डोळ्यात अश्रू येतात आणि केतकीच्याही डोळ्यात पाणी येते. दोघे एकमेकांचे अश्रू पुसतात आणि आनंदाने संपूर्ण घर बघतात. लवकरच दोघे आपला सामान भाड्याच्या घरातून हलवून या स्वतःच्या घरात राहायला येतात. केतकीसाठी हे सगळं स्वप्नासारखे होते, किंवा असं म्हणू शकतो की तिच्या नशिबाने लहानपणापासून तिला जे काही दिले होते त्यानंतर तिने अशा आयुष्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आज तिच्याकडे सगळं होते, जीवापाड प्रेम करणारा नवरा, स्वतःचे मोठे घर आणि एवढा पैसा की काही खरेदी करायची असेल तर दुसऱ्यांदा विचार करावा लागणार नाही. जेव्हा सगळं केतकीच्या आयुष्यात इतकं चांगलं चालले होते तेव्हा अचानक असं काय घडले ज्यामुळे केतकीच्या हातून दुसरा गुन्हा होणार होता. आणि हा दुसरा गुन्हा किशोरसोबत होणार होता की कोणीतरी दुसऱ्यासोबत? पुढच्या भागात जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला या कथेचे भाग कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.